ॲक्च्युली मला सुभाष फडक्याने सांगितल्याप्रमाणे एक 40-45 मिनटं तू बोल आणि पुढे 15 मिनटं प्रश्नोत्तरांना आपण ठेवू असं ते म्हणाले. हा विषय असा आहे की 2-3 तास मी बोलत राहू शकतो. कदाचित तुम्हाला ते कंटाळवाणं होऊ शकेल, नाही असं नाही, पण मी बोलू शकतो एवढी माझी कॅपॅसिटी त्याच्यात आहे नॉनस्टॉप. तर ते सगळं थोडक्यात 40-45 मिनटात सांगणं कठीण होईल, पण मी प्रयत्न करतो. भारताला 2 प्रकारचा इतिहास आहे, एक खरा आणि खोटा. जगातला भारत असा देश आहे गंमत म्हणजे की त्याला 2 प्रकारचा इतिहास आहे. बाकी सगळ्या देशांना कुठलाही काही युरोपातले किंवा अमेरिका एकच इतिहास असतो आणि तो खरा असतो बहुतेकदा, आणि ते अगदी साहजिक आहे. याचं कारण असं आहे की त्यांचा इतिहास हा 1500 ते 2000 वर्षांचा इतिहास आहे. भारत हा असा एक देश आहे, एकमेव देश आहे असं म्हणेन की त्याला 10,000 वर्षांचा इतिहास आहे. 10,000 वर्षांचा कमीत कमी इतिहास आहे. पण आपण जो काही इतिहास शिकतो तो असा शिकत नाही. आपण शिकतोय तो खोटा इतिहास शिकत असतो. शाळांमध्ये म्हणजे विद्यालयांमध्ये किंवा महाविद्यालयांमध्ये, आणि वाचनात सुद्धा आपला जो इतिहास येतो तो खोटाच इतिहास वाचनात येत असतो असं आढळतं. हा इतिहास खोटा काय आहे, कुणी केला निर्माण आणि कशासाठी केला, उद्देश काय होता त्याच्या मागचा, हे मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. हा खोटा इतिहास म्हणजे पहिली गोष्ट, आर्य भारतात कधी आले. तर आर्य हे साधारणतः इसवी सनापूर्वी 2000 वर्षांच्या सुमाराला भारतात आले. 2000 वर्षांच्या सुमारास म्हणजे 4000 वर्षांपूर्वी आर्य भारतात आले असं आपण शिकत किंवा वाचत आलेलो आहोत. वेदांचा काळ काय होता? वेदांचा काळ ऋग्वेदा सगळ्यात प्राचीन वेद समजला जातो, ती सुरुवात आहे, आणि त्यानंतर पुढे वेद, चारही वेद आणि वैदिक वाङ्मयाला सुरुवात होते. वेदांचा काळ हा इसवी सनापूर्वी 1500 वर्षात असा निश्चित केला गेलेला आहे, आणि म्हणजे आजपासून साधारणतः 3500 वर्ष. मी राऊंडिंग अप करून सांगतो तुम्हाला. रामायण कधी घडलं? रामायण अधिकृतरित्या इसवी सनापूर्वी 1200 वर्ष, म्हणजे अर्थातच 3200 वर्षांपूर्वी घडलं. महाभारत कधी घडलं? इसवी सन पूर्व 800. काही जण तर म्हणतात अगदी भारतीय इतिहासाचं मुळात ते घडलंय की नाही कोणाचं, ते भारतीय इतिहासकार असं म्हणतात, पण घडलंय असं गृहीत धरलं तर ते 800 वर्षांपूर्वी घडले, म्हणजे 2800 वर्षांपूर्वी घडलं. बुद्धाचा काळ कोणता? बुद्धाचा काळ इसवी सन पूर्व 6वं शतक असं मानलं जातं. मौर्यांचा काळ कोणता? तर इसवी सन पूर्व 4थ्या शतकात जेव्हा अलेक्झांडरची स्वारी भारतात झाली होती, भारतात म्हणजे भारताच्या सीमेवर तो परत गेला, इसवी सन पूर्व 4थ्या शतकात, म्हणजे 2400 वर्ष, 2300 वर्ष झाली. 2300 वर्षांपूर्वीची कारकीर्द चंद्रगुप्त मौर्याची होती असं मानलं जातं. शालिवाहन शक आज 2017 साल आहे. शालिवाहन शके मला वाटतं 1938 चालू आहे. 78 वर्षांचा फरक असतो. याचं कारण असं आहे की इसवी सन 78 मध्ये शालिवाहन शक कोणीतरी स्थापन केला. कोणी केला? सम्राट कनिष्क. सम्राट कनिष्क हा फार मोठा हा होता, कुषाण राजा होता. कुषाण, हुन, शक या सगळ्यांनी भारतावर आक्रमण केली होती, त्यापैकी कुषाण, आणि कालांतराने तो आधी बौद्ध धर्मीय झाला, सगळे या संस्कृतीत विरघळून गेले. भारतीय संस्कृतीत महान राजा होता कनिष्क. कनिष्काने शालिवाहन शक स्थापन केला असं मानलं जातं. सातवाहने महाराष्ट्राच्या दृष्टीने फार महत्वाचे आहे. अनेक गोष्टी, गाथा, सप्तशती वगैरे सगळं सातवाहनांच्या काळात, इतर अनेक गोष्टी आहेत, आता बोलायला तेवढा वेळ नाही, म्हणून सातवाहनांचा काळ कोणता? 2000 वर्षांपूर्वीचा असा काळ सांगितला जातो की इसवी सन पूर्व 1 शतक ते इसवी सनाचं 2रं शतक, म्हणजे 300 वर्षांचा कालावधी असतो. गुप्तांची राजवट ही समुद्रगुप्त किंवा चंद्रगुप्त, विक्रमादित्य या गुप्तांची राजवट म्हणजे सुवर्ण युग मानलं जातं भारताचं. ही कधी घडली? इसवी सनाच्या 4थ्या शतकात.
इसवी सनाच्या 4थ्या शतकात म्हणजे 1600 वर्षांपूर्वी फक्त असं वाचायला मिळतं आपल्याला. हर्षवर्धन, सम्राट हर्षवर्धन कधी झाला तर 7व्या शतकात झाला. इसवी सनाच्या 7व्या शतकात म्हणजे फक्त 1300 वर्षांपूर्वी झाला. ही सगळी जी मी यादी तुम्हाला वाचून दाखवली, साधारण कानावर नावं पडलेली असतात, प्रत्येकाचं इतिहासाचं वाचन नसतं, पण ही ठळक नावं मी तुम्हाला सांगितली, ठळक घटना सांगितल्या. ही सगळी यादी आहे, ह्याचा जो ही जी कालनिश्चिती आहे, ही सगळी खोटा इतिहास म्हणून मी याच्याकडे बघतो. हा खोटा इतिहास, हा खरा इतिहास नाहीच. जर तो खोटा इतिहास असेल तर तो का निर्माण करण्यात आला, कुणी केला? अगदी उघड आहे. भारतावर ज्यांनी राज्य केलं तर ब्रिटिश सरकारने आणि ब्रिटिश विद्वानांनी तो इतिहास निर्माण केला आणि युरोपियन विद्वानांनी सुद्धा त्यांना मदत केली. त्यावर कसं ते मी सांगणार आहे, आणि खरा इतिहास काय आहे तो सगळ्यात शेवटी सांगणार आहे. थोडक्यात का केला खोटा इतिहास निर्माण? पहिलं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की बायबलमध्ये जेनेसिस 1 पासून पुढे याद्या दिलेल्या आहेत, त्यांची बेरीज जर केली तर असा निष्कर्ष निघतो की पृथ्वीची उत्पत्ती कधी झाली, इसवी सनापूर्वी 4004 अशी वर्ष निघतात. म्हणजे थोडक्यात आजपासून जर मोजलं तर असं धरूया ढोबळमानाने 6000 वर्षांपूर्वी पृथ्वीची उत्पत्ती झाली. त्यापूर्वी काय होतं? बायबलप्रमाणे जगात काही नव्हतं. पृथ्वीची आणि जगात विश्वाची निर्मिती 6000 वर्षांपूर्वी झाली. लक्षात आलं? तुम्हाला जर भारताचा इतिहास 10,000 वर्षांचा आहे असं जर तुम्हाला कुठे पुरावे मिळायला लागले तर बायबल खोटं ठरण्याची भीती होती. आणि ही भीती असल्यामुळे हा इतिहास दाबण्यात आला, पुढे ओढण्यात आला, आक्रसण्यात आला आणि तो इतिहास दाटीवाटी नाही, केवळ इसवी सन पूर्व 3000 वर्षांमध्ये कोंबण्यात आला. म्हणून तुम्हाला सगळं हास्यास्पद दिसेल. मोठमोठ्या घटना किंवा मोठमोठ्या व्यक्तींमधलं अंतर 200-400 वर्षांचं फक्त दिसेल. रामायण काय आणि महाभारत. गंमत अशी आहे की बायबलमध्ये हे जे लिहिलंय, बायबल हे अडाणी लोकांनीच रचलेलं आहे. खरं सांगायचं पुराण काय, बायबल काय, अडाणी लोकांनी रचलेलं आहे. सगळ्यात उत्कृष्ट काय असेल तर मनुस्मृती आहे. सर्वात उत्कृष्ट व्यवस्था जगात सगळ्यांनी मान्य केली, फक्त भारतीयांना ती मान्य नाही. बायबलमध्ये हे जे अडाणीपणाचं विधान आहे कोणतं, की 4000 वर्षांपूर्वी निर्मिती झाली, त्याच्यावर गमतीची गोष्ट अशी आहे, न्यूटन आणि केपलर 17व्या शतकातले फार महान शास्त्रज्ञ, त्यांची श्रद्धा होती, नितांत श्रद्धा होती की हो जगाची उत्पत्ती 4000 वर्षांपूर्वी झालं. पण बायबल खोटं ठरेल ही त्यांनाही कल्पना असह्य होत होती. जर न्यूटन आणि केपलर सारख्यांची ही कथा असेल तर सर्वसामान्य पंडित असो नाही तर आणखी कोणी असो, राजकारणी असो, त्यांना काय वाटतं याच्याविषयी, त्यांचं काय मत असू शकतं? दुसरी म्हणजे एक गोष्ट झाली बायबल खोटं ठरू नये. दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी आहे की राजकीय लाभ मिळवायचा होता ब्रिटिशांना. हा राजकीय लाभ कोणता? 18व्या शतकाच्या शेवटी, म्हणजे लक्षात घ्या पेशवाईचा अस्त होण्याकडे वाटचाल चाललेली होती. 1795 साली सवाई माधवरावचा मृत्यू झाला, नाना फडणवीस त्यावेळेला होते, पण तो झाल्यावर संपलीच पेशवाई जवळजवळ. त्यावेळेला ब्रिटिशांनी सगळीकडे भारतात मद्रासपासून कलकत्तापर्यंत जम बसवलेला होता आणि हा संपूर्ण भारत त्यांच्या वशात जाण्याची शक्यता निर्माण झालेली होती. जेव्हा अशी शक्यता निर्माण होते त्यावेळेला आपण ज्या लोकांवर राज्य करणार आहोत, कदाचित शक्यता आहे, त्या लोकांचा इतिहास फार लांब 10,000 वर्षांचा, भव्य दिव्य महान असा नसून तो क्षुद्र क्षुल्लक हीन दर्जाचा आहे, हे त्यांना समजावून सांगणं जास्ती महत्त्वाचं वाटलं होतं त्या राज्य करताना. हे मी माझ्या मनाचं सांगत नाही आहे, त्याचे देखील पुरावे. राजकीय लाभाबरोबर तिसरं जे कारण, पहिलं मी सांगितलं बायबल खोटं ठरू नये, दुसरं म्हणजे राजकीय लाभ उठवणं, आणि तिसरं कारण असं होतं खोटा इतिहास निर्माण करण्यामागे ख्रिश्चनीकरणाचा उद्देश हा फार महत्त्वाचा होता. तुम्ही जर कुठल्याही मोठ्या पंडितांचं जर लेखन बघितलं उपलब्ध असलेलं, आज सगळं उपलब्ध आहे, कारण ब्रिटिशांची एक चांगला गुण होता, त्यांना जशी इतिहासाची आवड होती, जसे ते कष्टाळू होते, जरी खोटा इतिहास ते निर्माण करत असले काही वेळेला तरी,
तरी ते सगळं जपून ठेवणारं ते म्हणून आज सगळं उपलब्ध आहे. आणि ख्रिश्चनीकरणाचा उद्देश संपूर्ण भारतातल्या हिंदू लोकांना ख्रिश्चन कसं करता येईल, ते ख्रिश्चन करायचं असेल तर तुमची संस्कृती किती हीन आहे, तुमच्या धर्मात किंवा रूढी परंपरा तुमच्या किती वाईट आहे, आणि तुमचा इतिहास कसा क्षुल्लक क्षुद्र आहे, तुमच्या देवदेवता कशा कुचकामी आहेत, हे पटवून देणं गरजेचं होतं. हे काम केलेलं आहे, याच्यावर चर्चा झाली आहेत लेखी, आणि त्याप्रमाणे हे काम करण्यात आलेलं आहे. म्हणजे खोटा इतिहास का निर्माण करण्यात आला हे तुम्हाला कळेल. आता तो कुणी केला, भारताच्या दृष्टीने असलेले हे महान खलनायक कोण, त्यांची मी थोडक्यात नावं सांगतो तुम्हाला. याची सुरुवात सर विल्यम जोन्स या माणसाने केली. याला खूप नाव आहे भारतीय इतिहासात. सर विल्यम जोन्स हे अजूनही भारतीय इतिहासकार आभार मानताना तुम्हाला दिसतील. मला जे अत्यंत पूज्य किंवा काय म्हणतात आदर्श असे इतिहासकार आहे डॉक्टर PL भार्गव उदाहरणार्थ, त्यांनी पण विल्यम जोन्सचे आभार मानले. ती आपली शोकांतिका आहे. सर विल्यम जोन्स हा अतिशय मोठा पंडित होता, संस्कृत पंडित, आणि वेद, उपनिषद, ललित वाङ्मय याचा त्यांनी खूप अभ्यास केला होता. तुम्ही ऐकलं असेल जर्मनीचा महाकवी गटे, तो शाकुंतल डोक्यावर घेऊन नाचला असं आपण ऐकलेलं असतं किंवा वाचलेलं असतं. हे जर खरं असेल, खरं होतंच, ते प्रत्यक्षात नाचला नसेल तो थाय थाय करून, पण खरं होतं की सगळे प्रभावित झाले होते. त्याचं श्रेय हे सर विल्यम जोन्सला होतं. त्याचं कारण असं आहे की विल्यम जोन्स हा पहिला माणूस होता की त्याने कालिदासाचं शाकुंतल इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं, आणि त्याने असं सांगितलं की कालिदास म्हणजे इंडियन शेक्सपियर आहे, फार महान माणूस आहे असं त्यांनी सांगितलं. पण जेव्हा त्याला वेद उपनिषदांचं अभ्यास करताना लक्षात आलं की भारताचा इतिहास फार मोठा आहे आणि फार भव्य दिव्य आहे, त्यावेळेला ही जी मी कारणं सांगितली होती ह्या कारणांसाठी त्याने काही योजना आखली, आणि त्या योजनेप्रमाणे पुढची कारवाई केली, आणि पुढच्याही सगळ्या लोकांनी तसंच अवलंबलं शेवटपर्यंत. 1784 साली, म्हणजे लक्षात घ्या नाना फडणवीस त्यावेळेला होता पुण्यात, त्यावेळेला त्याने कलकत्त्यात बंगाल एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. ह्याचं नाव पुढे रॉयल एशियाटिक सोसायटी असं झालं, प्रसिद्ध आहे का. आज ऑनलाईन त्याचं सगळं तुम्हाला वाचता येतं जर्नल्स, आणि त्याच्या शाखा पुढे कालांतराने लंडन आणि साऊथ ईस्ट एशियातले जे सगळे देश आहेत जिथे भारतीय संस्कृती आहे तिथेही काढणं आवश्यक वाटलं ब्रिटिशांना, कारण ही संस्कृती आणि सगळं खोटं ठरवायचं इतिहास तर तेही सगळं खोटं ठरवलं पाहिजे. त्यामुळे कंबोडिया, मलेशिया, थायलंड, कोरिया, जपान सगळीकडे शाखा रॉयल एशियाटिक सोसायटीच्या. ही एशियाटिक सोसायटी त्याने भारताचा आणि एशियन लोकांचा अभ्यास करण्याच्या नावाखाली काढली 1784 मध्ये, आणि त्याने पहिलाच जो प्रबंध किंवा निबंध म्हणा त्याच्यामध्ये जर्नलमध्ये प्रसिद्ध केला. त्याचं शीर्षक होतं ऑन द गॉड्स ऑफ ग्रीस, इटली अँड इंडिया, म्हणजे भारत, ग्रीस आणि इटली यांचे देव यांची तुलना. ही त्याला का करायची वाटली माहीत नाही मला, पण ही तुलना करून त्याने असं सिद्ध केलं होतं की भारतीय लोकांचे, हिंदू लोकांचे देव हे कुचकामी आहेत, क्षुल्लक आहेत, त्यापेक्षा हे लोक देव यांचे खूप वरच्या लेवलचे वाटतात असं त्याने त्यात सिद्ध केलेलं आहे. याच्यानंतर 1793 मध्ये सगळ्यात त्यांनी महत्त्वाची घोषणा केली आणि तसा प्रबंधही सादर केला रॉयल एशियाटिक सोसायटी. तो म्हणजे सँड्रोपोर्ट्स, म्हणजे चंद्रगुप्त मौर्य असं त्याने तिथे जाहीर केलं. आता तुम्हाला हे कदाचित जे इतिहास वाचणार असेल त्यांना माहीत असेल, अलेक्झांडर ज्या वेळेला भारतात आला होता इसवी सनापूर्वी 4थ्या शतकात, त्यानंतर त्याचा एक सेनापती त्याने तिथे ठेवला होता सेल्युकस निकेटर म्हणून. त्याचा दूत चंद्रगुप्त मौर्याचा दरबारी होता असं मानलं जातं. ऍक्च्युली तो समुद्रगुप्त होता, लक्षात घ्या. गुप्त कारकीर्द चालू त्यावेळेला समुद्रगुप्ताचा दरबारी होता मॅगॅस्थनीस.
त्याने जे काही आठवणी लिहिलेल्या आहेत त्यात त्याने उच्चार फार विकृत केले. ब्रिटिशांपेक्षाही फार विकृत उच्चार करणारे म्हणजे ग्रीक लोक. सँड्रोपोर्ट्स असं त्याने केलेलं आहे. सँड्रोपोर्ट्स म्हणजे चंद्रगुप्त मौर्य असं अशी याने घोषणा केली सर विल्यम जोन्सने. आणि त्याच्या पुष्टीअर्थ त्याने काय सांगितलं की 2000 वर्षांपूर्वीची मला एक पोथी मिळाली आहे ज्याच्यात हे सगळे तिथीवार लिहिलेले आहेत. सोमदेव नावाच्या माणसाची पोथी, आणि तो समकालीन होता कुणाच्या, चंद्रगुप्त मौर्याचा. आणि त्या पोथीत काय वर्णन आहे? त्या पोथीत असं वर्णन आहे की चंद्रगुप्त मौर्याने नंदांची राजवट कशी उलथवली, त्याला कसं ठार मारलं, त्यासाठी काय काय डावपेच केले, हे सगळं वर्णन त्यात आहे. आणि त्यावरनं हे सिद्ध होतं की चंद्रगुप्त मौर्य म्हणजेच सँड्रोपोर्ट्स. ऍक्च्युली प्रत्यक्षात सर विल्यम जोन्सने कधीही त्याच्या हयातीत ही सोमदेव नामक जी काही पोथी म्हणतोय ती कधीही सादर केली नाही. त्याच्या मृत्यूनंतर कुणीही ती सादर आजपर्यंत करू शकलेलं नाही. ही पोथी नव्हतीच, ही अस्तित्वातच नव्हती, ही चक्क थाप होती. आणि थाप नसेल तर ती कोणी सादर करून दाखवावी. त्यामुळे आपला इतिहास लक्षात घ्या, समुद्रगुप्ताची कारकीर्द चालू होती त्यावेळेला, गुप्त घराण्याची कारकीर्द चालू होती इसवी सनापूर्वी 4थ्या शतकात. आणि प्रत्यक्षात चंद्रगुप्त मौर्याची कारकीर्द इसवी सनापूर्वी 14व्या शतकात होती. म्हणजे 1000 वर्षांनी इतिहास आपला पुढे ओढला गेला. 1000 वर्षांनी इतिहास पुढे ओढण्याचं कारण मग मी तुम्हाला सांगितलं. यानंतर लवकरच विल्यम जोन्स मरण पावला, पण त्याचं कार्य बाकीच्या विद्वानांनी चालूच ठेवलं. थोडक्यात 2-4 नावं सांगायची तर सर होरॅस विल्सन म्हणून एक प्रसिद्ध माणूस आहे, त्यालाही भारतीय इतिहासकार असे मानतात. त्याने पुराणांची भाषांतरं केली इंग्लिशमध्ये. आणि त्यांनी असं सांगितलं, पुराणं म्हणजे भाकड कथा आहे, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. इतकंच नाही, त्यांनी पुराणांमध्ये खाडापड करून काही गोष्टी बदलायचाही प्रयत्न केला. हे जर विल्सनचं पुराण आणि अन्य उपलब्ध असलेलं पुराण घेतलं तर ते समजतं. ह्याच्या दरम्यान, ह्याच्या जरा आधी एक स्कॉटिश खगोलशास्त्रज्ञ होता जॉन प्लेफेअर या नावाचा. त्याने असं सिद्ध केलं होतं ऋग्वेदात जी ग्रहस्थिती दिली त्यावरनं की वेदांचा काळ हा किमान 4200 वर्ष आधी जातो इसवी सनापूर्वी. म्हणजे आजपासून 6200 वर्षांच्या मागे जायला पाहिजे तो, कारण ही ग्रहस्थिती अशी होती. आणि तसा त्याने निबंध एक सादर केला रॉयल एशियाटिक सोसायटीला, तो स्कॉटलंडचा ना, त्याने इंग्लंडला तो सादर केला. तेव्हा गंमत म्हणजे ह्या बेंटले नावाचा तेव्हा विद्वान होता यांच्या सोसायटीचा मुख्य. त्यांनी त्याला पत्र लिहिलं, हे शक्य नाही, इतका मागे कसा जाईल. कारण त्याला भीती ही की 4000 वर्षांचा मागे गेला तर, वेदांचा काळ गेला तर आपलं बायबल खोटं ठरेल. सगळ्यांना हीच भीती, हे शक्य नाही. हा कदाचित ब्राह्मणांनी नंतर केलेला प्रक्षेप असू शकतो, म्हणजे ब्राह्मणांनी पुढे घुसळलेल्या गोष्टी असू शकतात. त्याला उत्तर असं लिहिलंय प्लेफेअरने, फार उत्तम उत्तर आहे. त्यांनी लिहिलं, ब्राह्मणांना जर हा प्रक्षेप करायचा असेल, घुसडाघुसड करायची असेल तर त्यांना न्यूटन, केपलर आणि कोपर्निकस यांचं एकत्रित ज्ञान असायला लागेल. त्यामुळे हा प्रक्षेप ब्राह्मणांनी केला काय याचा तुम्ही विचार करा. त्यामुळे ही वस्तुस्थितीच आहे. तेव्हा त्यांनी त्याला उत्तर न देता तो अहवाल हा दाबून टाकला, प्रबंध त्याचा. आणि पुढे 1825 साली त्यांनी कबुली दिली आहे जर्नलमध्ये, ती उपलब्ध आहे. त्यांनी असं म्हटलं, त्या मूर्खाचं जर मी हे म्हणणं मान्य केलं असतं की हो वेदांचा काळ 4200 वर्षांच्या मागे जातो इसवी सनापूर्वी, तर बायबल म्हणजे केवळ एक भाकड कथा, अडाण्याने रचलेली गोष्ट अशी वस्तुस्थिती जगासमोर आली असती. त्यामुळे मला हे करणं शक्य नव्हतं. ही कबुली त्याची लेखी स्वरूपात आहे रॉयल एशियाटिक सोसायटीच्या जर्नलमध्ये. म्हणजे ही लोक किती बायबलग्रस्त होते आणि धर्म अभिनिवेशाने पछाडलेली होती हे याच्यातून दिसतं. 1847 साली एका माणसाला खास पाचारण केलं गेलं जर्मनीतनं. ते नाव फार मोठं आहे, त्याच्या नावाचं ते इथे खूप भारतात बिल्डिंग आहेत, अनेक संस्था आहेत आणि त्याला तर पूज्य मानतात सगळे लोक. हा माणूस म्हणजे मॅक्स मुलर, जर्मन पंडित होता तो. त्याच्या एवढे वेदांवर कुणाची कमांड नव्हती किंवा वैदिक वाङ्मयाची. त्याला खास पाचारण कशासाठी करण्यात आलं, त्याला सांगण्यात आलं
तू वेदांचा विकृत अर्थ लावून दाखव आणि ख्रिश्चनी करण्यासाठी मदत कर. त्यासाठी त्याला मेहनताना किती दिला तुम्हाला कल्पना आहे? त्यावेळेला एका लेखी कागदासाठी 4 पाऊंड त्याला मेहनताना दिला जात होता. त्यामुळे लवकरच मॅक्स मुलर श्रीमंत माणसांमध्ये मोडायला लागला. त्या काळच्या लंडनमध्ये मॅक्स मुलरची पत्र उपलब्ध आहेत आज. मॅक्स मुलरने आपल्या बायकोला लिहिलेली पत्र, मुलांना लिहिलेली पत्र, सगळ्यांना लिहिलेली पत्र आज उपलब्ध आहेत. त्यांनी लिहिलंय, या पत्रांवरून स्पष्ट होतं की ह्या हिंदू लोकांचं, त्यांची वेदांवर एवढी श्रद्धा आहे, त्या वेदांमध्ये किती अडाणीपणाच्या मूर्खपणाच्या गोष्टी भरलेल्या आहेत. हे जर आपण त्यांना पटवून देऊ शकलो तर त्यांचं ख्रिश्चनीकरण लवकर करता येईल. आणि म्हणून मला ते लवकर करायचं. हे मॅक्स मुलरने लिहिलंय, पण हे वाचतं कोण? मॅक्स मुलर हा खरोखरच विद्वान होता, कष्टाळू पण होता, पण हा त्याचा हेतू होता मुख्य. याच्याविषयी कोणीच बोलत. पुढे मात्र एक कबूल करायला पाहिजे की उत्तर आयुष्यात 70-75 नंतर मॅक्स मुलरला पश्चाताप झाला. सत्सद्विवेक बुद्धी त्याची जागृत असावी. त्याने हे कबूल केलंय जाहीरपणे सुद्धा आणि खाजगी पत्रांमधून सुद्धा की वेद 4500 वर्षांच्या मागे जाऊ शकतात. आणि त्याने असं पत्रामध्ये लिहिलंय की भारतीय संस्कृती ही सर्वोत्कृष्ट आहे की त्याची तुलनाच युरोपियन संस्कृतीची होऊ शकत नाही. आमची संस्कृती फार हीन दर्जाची आहे भारताच्या संस्कृती समोर. हे मला आता मान्य करणं भाग आहे. भारतासारखी संस्कृती नाही जगाच्या पाठीवर, भारतासारखा धर्म नाही. हे मॅक्स मुलरला शेवटी उतारवयात मान्य करायला लागले. लेखी दोन्ही गोष्टी लेखी स्वरूपात तयार आहेत. याच्यानंतर अनेक लोक आहेत मध्ये, मी त्यांची नावं सांगून तुम्हाला बोर करत नाही, की ज्यांचा घातक प्रभाव आपल्या इतिहासकारांवर सुद्धा पडलेला होता. पण एक नाव सांगतो, रॉबर्ट कार्डवेल म्हणून एक माणूस होता. त्याने आर्य आणि द्रविडी कृत्रिम विभागणी केली. आता सिद्ध झालेलं आहे जेनेटिकली सुद्धा आणि कुठलाही याने भाषिक वाङ्मयीन दृष्टिकोनातनं सुद्धा की आर्य आणि द्रविडी कृत्रिम विभागणी होती अशी वस्तुस्थिती कधीच नव्हती. लक्षात आलं? ते दोघं वांशिकदृष्ट्या किंवा संस्काराने एकच लोक होते. मेकॉले ह्या माणसामुळे आजची ही सगळी अवस्था ओढवलेली आहे. मेकॉले प्रमुख सल्लागार होता इकडचा. त्याने स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही सगळी संस्कृत शिकवणारी विद्यालय बंद करून टाका भारतात आणि मुसलमानांना शिकवणारे मदरसे बंद करून टाका. फक्त ज्यांना हे शिक्षण घ्यायचंय त्यांना इंग्रजीतूनच शिक्षण घेणं भाग पडलं पाहिजे. शेवटी तडजोड याच्यावर झाली की एक बनारसचं संस्कृत विद्यालय आणि मला वाटतं कलकत्त्याचं मदरसा, एवढं एक चालू ठेवलं. त्यात सुद्धा त्याने काय मेघ मारून ठेवली की ज्या विद्यार्थ्यांना तिथे शिक्षण घ्यायचंय त्यांची आर्थिक मदत थांबवा, त्यांना द्यायची नाही आर्थिक मदत. यामुळे झालं काय की पुढची सगळी जी पिढी तुम्ही पाहिली 19व्या शतकाच्या उत्तरार्धातले आपले सगळे जे विद्वान आहेत हे सगळे, आणि इतिहासकार म्हणजे मला म्हणायचं, हे सगळे इंग्रजी भाषेत मुख्यतः शिकलेले, इंग्रज शिकवतील ते सगळं शिकले. आणि त्यांच्यावर प्रभाव असा पडला की इंग्रज इतिहासकार चूक असणं शक्य नाही. इंग्रज इतिहासकारांनी ठरवून दिलेली कालगणना परफेक्ट आहे असा त्यांचा पूर्ण त्यांच्यावर प्रभाव पडलेला होता. हा प्रभाव आजही कायम आहे. मी तुम्हाला मोठमोठी नावं तुम्हाला सांगू शकतो. डॉक्टर सरकार, डॉक्टर भंडारकर तुमच्या कानावर तरी केलेली असतील. डॉक्टर भंडारकर इन्स्टिट्यूटवाले सुद्धा आणि त्यांचे चिरंजीव ते फार मोठे होते, देवदत्त भंडारकर. डॉक्टर भार्गव मगाशी मी म्हटलेले, महामहोपाध्याय मिराशी, वासुदेव शरण अगरवाल, हे सगळे मला अतिशय पूज्य आहेत. म्हणजे खरोखरच विद्वान लोक आहेत ती. आर के मुखर्जी, रोमिला थापर, डी कोसंबी म्हणजे धर्मानंद कोसंबीचे चिरंजीव, किंवा आजचे अगदी कॉम्रेड शरद पाटीलचा वेद निपुण माणूस होता डॉक्टर आह साळुंके वगैरे. अशी अनेक मंडळी आज डोळे झाकून ह्या सगळ्या कालनिश्चितीवर विश्वास ठेवतात. यालाही सन्माननीय अपवाद आहेत. तुम्ही काल पेपरमध्ये वाचलं असेल एका वेळेला, शतायुषी मेहेंदळे. डॉक्टर मेहेंदळे हे अत्यंत ग्रेट गृहस्थ आहेत. त्यांनी मात्र इंग्रजांवर डोळे झाकून विश्वास ठेवलेला नाही, स्वतःची स्वतंत्र बुद्धी चालवली त्यांनी. असं करणारे म्हणजे लोकमान्य टिळक होते, इतिहासाचार्य राजवाडे होते,
अशी फार हाताच्या बोटावर मोजण्याएवढी माणसं आहेत की ज्यांनी स्वतःची बुद्धी चालवली आणि स्वतंत्रपणे इंग्रजांवर विश्वास न ठेवता आपलं काम केलं. यामुळे आजचं सुद्धा एक तुम्हाला उदाहरण सांगतो. अमरावतीचे होले, हरगोविंद होले नावाचे एक इतिहासकार आहेत. म्हणजे इतिहासकार मुळात नव्हते ते, पण त्यांनी एक सुंदर पुस्तक लिहिलंय की इंग्रजांनी आपला इतिहास कसा दडपला हे सांगणार. ते बाळ घेऊन ते जेव्हा पुण्या मुंबईकडच्या काही इतिहासकारांना भेटले की अहो तुम्ही मला जरा याला प्रस्तावना देऊन द्याल का, त्यांनी ते बघितल्यानंतर छे 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 हे शक्य नाही, तुम्ही काय वाटेल ते लिहून आणलंय हो. इंग्रज काय मूर्ख नव्हते, त्यांनी दिलेली कालगणनाच बरोबर होती असं म्हणून त्यांनी त्यांना फुल्यांना प्रस्तावना दिली नाही. त्यांना पुण्यातनं आणि मुंबईतनं दोन्ही ठिकाणं मान खाली घालून यायला लागलं आणि प्रस्तावनेशिवाय ते पुस्तक छापायला लागलं. ही आजची परिस्थिती आहे आत्ताची 2-4 वर्षांपूर्वी. आता हे झालं मी थोडक्यात तुम्हाला खोटा इतिहास काय होता, कुणी निर्माण केला आणि का निर्माण केला हे सांगितलं. आता खरा इतिहास काय आपला होता हे मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. आपला खरा इतिहास 10,000 वर्षांचा आहे असं मी तुम्हाला सांगितलं. आर्य कुठून आले हे लोकमान्य टिळकांनी लिहिलेलं आहे. संशोधन त्यांनी केलं पहिलं. त्यांनी असं दाखवून दिलं की आर्य हे उत्तर ध्रुवावरनं इकडे आले. उत्तर ध्रुव हे त्यांचं मूळस्थान होतं. उत्तर ध्रुवावरची त्यावेळची परिस्थिती जी होती म्हणजे इसवी सनापूर्वी 8-10 वर्षांपूर्वीची, 8,000 वर्षांपूर्वीची समशीतोष्ण होती परिस्थिती. तिथे निवासक्षम होती, मानवी जीवनाला पूरक. त्यामुळे तिथे आज जसा तिथे फक्त सगळं बर्फच आहे तसं नव्हतं. उत्तर ध्रुवाच्या काही वैशिष्ट्य आहेत उत्तर ध्रुवाची. कोणती? तिथे उत्तर ध्रुवावर तारे किंवा ग्रह हे असे मंडलाकृती फिरतात. त्यांचा उदय किंवा अस्त होत नाही. रोमांचक कल्पना वाटेल तुम्हाला. असे फिरतात कुंभाराच्या चाकाप्रमाणे. त्याचप्रमाणे तिथे सूर्य वर्षातनं एकदाच उगवतो आणि एकदाच मावळतो आणि तो दक्षिणेकडनं उगवला असा भास होतो. प्रत्यक्षात तो तसा उगवत नाही. दक्षिणेकडनं उगवून तो उत्तरेला मावळतो असं दिसतं. प्रत्यक्षात तोही मंडलाकृतीच फिरतो असं खरं तर म्हणता येईल. तिथे 6 महिने रात्र आणि 6 महिने दिवस असतो. म्हणजे प्रत्यक्षात मिट्ट काळोख असतो असं नाही त्याचा अर्थ. तर संधिप्रकाश आहे, पहाट आहे, त्याचे कित्येक दिवस जातात. आणि आणखी एक गमतीची गोष्ट, तिथे अरोरा बोरियलिस हा एक प्रकार आहे. म्हणजे प्रकाशाचा खेळ क्षितिजाशी तुम्हाला अतिशय रंगीबेरंगी अप्रतिम भान हरपून टाकणारा देखावा दिसतो. वेगवेगळे चित्रविचित्र आकार दिसतात तुम्हाला. आणि तुम्हाला आजही युट्यूबवर तुम्ही जर अरोरा बोरियलिस असं तुम्ही टाईप केलं तर तुम्हाला अनेक व्हिडिओ बघता येतील. भान हरपून टाकणारा देखावा तुम्हाला दिसेल. तुम्ही जरूर बघा. हे सगळं जे काही आहे ना, हे सगळं याची वर्णनं वेदांमध्ये आहेत. याची वर्णनं ऋग्वेदामध्ये आहेत, अन्य वेदांमध्ये पण आहे. प्रामुख्याने ऋग्वेदात. आणि पारशी लोक तुम्हाला माहिती आहे पूर्वी, म्हणजे इराणी पूर्वीचे, त्यांचं झेन अवेस्था म्हणून धर्मग्रंथ होता, त्याच्यामध्ये सुद्धा ही वर्णनं आहेत. आणि ह्या वर्णनावरनं टिळकांनी असं सिद्ध केलं की उत्तर ध्रुव हे आर्यांचं निवासस्थान होतं. मग हे सोडायला काय लागलं? ते सोडायला अशासाठी लागलं की इसवी सनापूर्वी 8,000च्या सुमाराला तिथे हिमप्रपात झाला, मोठा हिमप्रलय झाला. आणि त्यावेळेला तुम्ही मनू आणि मासाळ्याची गोष्ट ऐकली असेल किंवा वाचली असेल की मनूने सगळ्यांना नावेत घातलं आणि तो वाचवून घेऊन आला. कुठे घेऊन आला हे कोणाला माहित नाही. तो इतिहास तज्ञांचं असं म्हणणं आहे की भूमध्य सागर किंवा कॅस्पियन सी यांच्या दरम्यान कुठेतरी, म्हणजे आज जिथे इराण, इराक वगैरे आहे त्या तिथे कुठेतरी तो घेऊन आला. मनू हा फक्त आपल्याकडे मत्स्यपुराणापासून सगळीकडे त्याचा आहेच, परंतु मनू हा सगळ्याच धर्मग्रंथात तुम्हाला आढळेल. तो जूनच्या धर्मग्रंथात आहे, तो बायबलमध्ये आहे आणि पुराणात आहे, अरबांकडे आहे. त्याला काहींनी नोहा म्हटलंय, तर अरबांनी त्याला नूह म्हटलंय. सगळ्यांची कहाणी एकच आहे. महाप्रचंड प्रलयात ती जागा सोडून इकडे यायला लागलं, असं कुठेतरी दुसरीकडे स्थलांतर करायला लागलं. ही जागा त्या
कुठे होती, त्याच्यात असं म्हटलेलं आहे त्या धर्मग्रंथामध्ये की मनूची होडी कुठे लागली तर अरारत पर्वताच्या उतारावर लागली किंवा त्याच्या पायथ्याशी लागली असं म्हटलंय. अरारत पर्वत म्हणजे राजवाड्यांनी पूर्वी लिहून ठेवलेलं आहे. अरारत पर्वताविषयी त्यांनी लिहिलंय, मला कौतुक वाटतं त्यांचं. अरारत म्हणजेच पूर्वीचा उररतृ नावाचा पर्वत होता आणि ते खरं आहे, उररतृ साम्राज्य झालंय तिथे, आजही तुम्हाला विकिपीडियावर बघायला मिळेल. उररतृ म्हणजे वृत्रचा अपभ्रंश आहे. वृत्र, इंद्र आणि वृत्र ही नावं तुमच्या कानावर न गेली असतील. इंद्र आणि वृत्र यांच्या लढाया कशावर न होत होत्या, पाण्यावर. ह्याची वर्णन शेकड्याने आहेत ऋग्वेदामध्ये की वृत्र वर होते म्हणजे किल्ल्यावर किंवा डोंगरावर होते आणि तिथनं पाण्याचे खाली पाणी यायचं, ते पाण्याला ते बांध घालत होते आणि खाली देव राहत होते आणि ते देव राहत होते. त्यांचं पाणी त्यांनी बंद केल्यामुळे त्यांनी इंद्राने बंधारे फोडले आणि पाण्याचे रोट खाली वाहिले. अशी सगळी वर्णनं तुम्हाला पाहायला मिळतात. हे सगळं वर्णन ज्या क्षणी मला या धर्मग्रंथांना असं कळलं की अरारत पर्वताचे इथे नाव पोचले, याचा उल्लेख त्यांनी केलेला नाहीये. ती नाव तिथे पोचली आहे, राजवाड्याने लिहिलेलं नाही, पण त्या क्षणी माझ्या असं लक्षात आलं की मनूची नाव जी तिथनं निघाली ती अरारत पर्वताच्या इथे पोचली, त्यामुळे राजवाड्यांचा सगळा सिद्धांत बरोबर आहे. कारण अरारत पर्वत आणि कॅस्पियन सी, अरारत पर्वत हा तुर्कस्तानात आहे. आज तुर्कस्तान जिथे आहे, की थोडक्यात सांगतो, इथे मला दाखवता आलं असतं तर बरं झालं असतं. अरारत पर्वत आणि कॅस्पियन सी यांच्या मधल्या भागात आर्मेनिया आणि अझरबैजान ही आजची राज्य आहे, राष्ट्र आहे. आर्यांची वस्ती इथे झालेली आहे, या दोन प्रदेशात झाली. आणि मला असं वाटतंय ही सगळी वर्णन आहे त्यावरून की आर्यांबरोबर अनार्य किंवा असुर किंवा अनेक लोक आलेली आहेत तिकडे. एकाच जहाजात नाही, अनेक ताफ्यांमधून आली असतील आणि ती येऊन या मेसोपोटेमिया म्हणतात त्या विभागाला, संपूर्ण प्रदेशात ती इथे स्थायिक झाली. राजवाड्याने असं लिहिलं होतं की सुरांचा प्रदेश, एक लक्षात घ्या, देव ज्यांना आपण म्हणतो, हिंदू धर्मामध्ये देव ही संकल्पना काय आहे, परमेश्वर निर्विकार काय, निराकार आहे. परमेश्वराची मूर्ती पूजा नाहीये हिंदू धर्मात, पण म्हणजे मूळ वैदिक तेव्हा देव असं जे जण आपण म्हणतो आणि ज्या देवांचा प्रमुख इंद्र होता, हे देव म्हणजे मानवच होते. ही एक जमात होती, ही प्रगत जमात होती आणि आर्य त्यांचे अनुयायी होते असा निष्कर्ष काढता येतो. त्यांचं म्हणणं असं होतं, सुरांचा प्रदेश, सुर म्हणजे देव म्हणजे सूर्य देश, याचा उल्लेख मिळतात तो सिरियाचा, आणि बाजूला असुरांचा प्रदेश असुरिया, तोच आजचा इराक. तुम्हाला जर कुठे वाचण्यात आठवत असेल तर असुरांची राजधानी इरावती आहे. इराक आणि इरावती मध्ये साम्य वाटतं. असुरिया आणि असुरियन एम्पायर झालंय त्या ठिकाणी. इराकात जिथे आहे तिथे असुरियन एम्पायर होतं. कितीतरी वर्ष होत, म्हणजे 1000 वर्ष तरी असेल. त्यामुळे राजवाड्यांनी हा जो सिद्धांत मांडला तो परफेक्ट आहे असं माझ्या लक्षात आलं की सिरिया, इराक, बाजूला अझरबैजान आणि याच्या इथे आर्मेनियामध्ये आपण कोण आर्य आणि वर दानव किंवा असुरच म्हणायला लागते, अशी ही वस्ती होती त्यावेळेला तिथे. कॅस्पियन सी याचं मूळ नाव आहे कश्यप, त्याला कश्यप समुद्र म्हणतात. कश्यप समुद्र, कश्यपचा उच्चार ग्रीकांनी कॅस्पी असा केला आणि कॅस्पीचं कॅस्पियन झालेलं आहे. आपण कश्यप समुद्राच्या इथे वास्तव्य वर्षानुवर्ष केलेलं आहे, किमान 200 वर्षाचं मला वाटतं, पण ते 1000 वर्षांचं असण्याची शक्यता आहे. याचं अनेक पुरावे देता येतात. त्यापैकी एक तुम्हाला सांगतो, तुम्ही जर कुठल्याही धर्मकृत्य घरी करणार असाल आणि गुरुजींनी तुम्हाला गोत्र विचारलं आणि तुम्हाला जर ते गोत्र सांगता आलं नाही की मला माहित नाही असं तुम्ही म्हटलं, तर गोत्रस्य त्वपरिज्ञाने काश्यपं गोत्रमुच्यते या नियमानुसार, म्हणजे
गोत्र माहित नसेल तर काश्यप गोत्र घ्या, याप्रमाणे गुरुजी तुम्हाला काश्यप हे गोत्र येतात का? आपण मूळचे तिथले कश्यप समुद्राच्या इथनं आलोय, पण कॅस्पियन सीच्या इथनं आपण आलोय, म्हणून आपल्याला हे गोत्र दिलं जातं. आजही ही रूढी परंपरा जपली जाते. त्यामुळे हा मेसोपोटेमियाचा जो भाग आहे इथे आर्य स्थायिक झाले होते. इंद्रवृत्राच्या लढाया इथेच घडल्या, एवढंच नाही, दशावतारांमध्ये जी वर्णन आहे, जे अवतार आहेत, तोही आपला इतिहासच आहे एक प्रकारे सांगितलेला. त्यातले काही समुद्र मंथन, कुर्मावतार, तिथे घडलेली घटना आहे, वेगळ्या शब्दात सांगितलं, पण ती अर्थ लावून दाखवता येईल, अन्वय अर्थ काय, तिथे घडलेली घटना आहे. पुढचाही वराह अवतार सो तिथेच घडला आहे. आपल्या इतिहासकारांची एक अडचण म्हणा, एक प्रॉब्लेम म्हणा, किंवा एक गफलत अशी आहे की त्यांनी सगळ्या गोष्टी भारतातच झाल्या आहेत असं गृहीत धरलंय. असं नाही, आणि कालनिश्चित ब्रिटिशांची झाली, त्यामुळे आपला इतिहास साफ चुकलाय. हे सगळं तिथे घडलंय आणि तिथनं आर्य भारतात आले का? तुम्हाला एक गंमत सांगतो. आर्मेनिया किंवा अझरबैजान जिथे आहे तिथनं नैऋत्य दिशेला इराक येतो, म्हणजे असुर राहत होते. वास्तुशास्त्राचा तुम्ही बघितलं, वास्तुशास्त्र हे थोतांड आहे. हिंदू धर्माचा वास्तुशास्त्रावर विश्वास नाही, पण काही गैरसमजांवर आधारित बनते वास्तुशास्त्र. वास्तुशास्त्रातला एक गैरसमज असा आहे की नैऋत्य दिशा अशुभ असते. ती का आहे? कारण जिथे आर्य वसलेले होते तिथनं नैऋत्य दिशेला असुर राहत होते इराकमध्ये. हे सुद्धा जमतं तिथे, हे भारतात जमणार नाही तुम्हाला, त्या नकाशातून जमू शकतो. ज्याची जिओग्राफी पक्की आहे त्यालाच हे कळू शकेल. नैऋत्य दिशा आणि त्याचा स्वामी आहे असुर. त्यामुळे या गोष्टींवरून त्या विशिष्ट भागात ही सगळी गोष्ट घडते. आणि त्यानंतर असुरांच्या त्रासामुळे, तिथल्या काही उन्हाळ लोकांच्या रेट्यामुळे किंवा मंगोल लोकांमुळे राजवाड्यांचं म्हणणं असेल आर्यांना भारतात येणं भाग. आर्य भारतात कधी आले तर मी त्यांची कालनिश्चिती केली 7800 इसवी सनापूर्वी. इसवी सन पूर्व 7800 म्हणजे आजपासून 9800 वर्ष आधी आलेले आहे. त्याची मी कारण सांगत बसत नाही, परंतु इतका कशावर जुना काळ आहे तो, तर थोडक्यात सांगायचं तर तुम्ही महेंद्रजर किंवा हडप्पा वगैरे जर तुम्ही घेतलं, गोलन फेकणीपर्यंत सगळे युद्धकांड झाले. त्यामध्ये आर्यांच्या अग्निकुंडाचे आणि द्यूत मंडल त्यांचे पुरावे मिळालेले आहेत. त्यामुळे आर्य आणि पणी नावाचे व्यापारी त्यावेळेला होते स्थानिक, त्यांची ती संयुक्त वसाहत होती. असं आता बाहेर येतं. सिंधू संस्कृती आर्यांची काही संबंध नाही असं नाहीये. आर्यांची संबंध आहे, आणि तो जो कालावधी आहे तो 7000 वर्ष मागे गेलेला आहे. त्यामुळे हे सगळं जुळून तो अजून 8000 वर्षाचा मागे गेला. हे सगळं जुळून येतं आणि आर्यांची 7800 वर्षांपूर्वी भारतात आले. ही कालनिश्चिती अनेक इतर निकषांमुळे सुद्धा बरोबर ठरते. थोडक्यात याच्या पुढचं मी तुम्हाला महत्वाच्या घटना मगाशी ज्या सांगितल्या त्यांचा नवा काळ सांगतो की इसवी सनापूर्वी 7800 ला आर्य भारतात आले. त्याच्यानंतर परशुरामाचा काळ इसवी सनापूर्वी 6174 वर्ष, म्हणजे आजपासून 8000 वर्षांच्या आधीचा. रामायण 4500 वर्ष इसवी सनापूर्वी, म्हणजे 6500 वर्षांपूर्वी घडलेलं आहे रामायण. महाभारत 3101 वर्षांपूर्वी इसवी सनापूर्वी, म्हणजे ऍक्च्युअली त्याला हा तर पुरावा अनेक ठिकाणी प्रसिद्धच होता पहिल्यापासून. युधिष्ठिर शक म्हणून एक शक मानला जातो, आजही तो अस्तित्वात आहे. त्याचा राज्याभिषेक ज्या दिवशी झाला तेव्हापासून तो मोजला जातो, आणि येशू ख्रिस्त ज्या काळात होता त्याला 3101 युधिष्ठिर शक म्हणतात. हा अनेकांनी आपल्या ग्रंथामध्ये लिहिला आहे. आर्यभट्टापासून ब्रह्मगुप्तापर्यंत अनेकांनी लिहिलेला आहे, युधिष्ठिर शकाचा उल्लेख केला. तरी इंग्रजांनी डोळेझाक केली आणि आपल्याही लोकांनी त्याचा विश्वास ठेवला नाही. पण युधिष्ठिर शक 3101 वर्षांपूर्वी जर असेल तर याचा अर्थ महाभारत इसवी सनापूर्वी 3000 वर्ष आधी घडलेला आहे. होतं शिवाय कल्याणाचा इतिहास आणि इतर अनेक त्याला इतर विकास लावता येतात, पुरावे देता येतात. बुद्धाचा जन्म
इसवी सनापूर्वी 17व्या शतकात झाला. इसवी सनापूर्वी 17व्या शतकात म्हणजे 1100 वर्षांनी त्याचा काळ उडलेला आहे. ते म्हणतात इसवी सनापूर्वी 600, तसं नाहीये. बुद्धाचा जन्म इसवी सन पूर्व 1676. त्याच काळात महावीर पण झालाय. 2 वर्ष मोठा होता तो बुद्धापेक्षा महावीर. चंद्रगुप्त मौर्य आणि चाणक्यांचा वास्तविक काळ आपल्याकडे फार महान गोष्ट आहे की भारताचा इतिहास नावानिशिवाय महाभारतापूर्वीच्या 100 पिढ्या आणि नंतरच्याही संपूर्ण पिढ्या नावानिशिवाय नाही. प्रत्येक राजाने किती वर्ष कारकीर्द केली हे पण आहे. सगळी पुराणं, वेद, वैदिक वाङ्मय ह्याच्यामध्ये आहे. तुम्ही क्रॉस चेकिंग करू शकता. एखाद्या पुराणात जर चूक असेल तरी इतर 4 पुराणात तुम्हाला दिसतील. त्यामुळे चंद्रगुप्त मौर्य इसवी सन पूर्व 1334 मध्ये गादीवर बसला, म्हणजे 14व्या शतकात. आपण म्हणतोय 4थ्या शतकात. 1000 वर्षांनी काळ पुढे ओढला गेला होता त्याचा. आणि मॅगॅस्थेनिस आणि मंडळींनी जे एडियन वगैरे ग्रीक मंडळींनी जे दिलेल्या याद्या आहेत त्यांच्याशी ऍक्च्युअली सगळी बेरीज जुळते. सातवाहन जे महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचे आहेत त्यांची कारकीर्द मगाशी मी तुम्हाला सांगितलं 2000 वर्षांपूर्वी झाली. तसं नाहीये. इसवी सन पूर्व 1000 म्हणजे 3000 वर्षांपूर्वी त्यांची कारकीर्द सुरू झाली आणि 500 वर्ष त्यांची कारकीर्द झाली. 300 नाही, 500. समुद्रगुप्त मगाशी मी तुम्हाला सांगितलं की तो चंद्रगुप्त मौर्य नव्हता. तो समुद्रगुप्त होता आणि त्याचा मुलगा म्हणजे चंद्रगुप्त विक्रमादित्य. हे 4थ्या शतकात इसवी सन पूर्व. आणि नंतर शेवटचं म्हणजे हर्षवर्धन. सम्राट हर्षवर्धनचं नाव तुम्ही ऐकत असाल. याचा काळ आपण इसवी सन 7वं शतक धरतो. ह्याने हा इसवी सन 28 या दिवशी गादीवर बसल्याने 60 वर्ष त्याने राज्य केलेलं आहे. याला भविष्य पुराणापासून कल्याणाच्या इतिहासापर्यंत सगळीकडे पुरावे. आणि त्याने शालिवाहन स्थापन केले, कारण त्याचं एक नाव शालिवाहन. त्यामुळे कनिष्काने तो केलेला नाही. सम्राट कनिष्काने न करता सम्राट हर्षवर्धनाने तो केला आहे. इथे प्राचीन इतिहास मी यानंतर अनेक राजवटी झाल्या आहेत. राष्ट्रकूट आहेत, कलचुरी आहेत. यांचाही काळ पुढे ब्रिटिशांनी ओढलेले आहेत किंवा दाबून टाकलेले आहेत. पण त्याच्यावर बोलायला लागलं तर अजून बरंच काही बोलायला लागेल. पण थोडक्यात सांगायचं तर आपला खोटा इतिहास कसा निर्माण केला आणि या कारणांसाठी केला आणि खरा इतिहास कसा आहे आणि तो जर ही वस्तुस्थिती स्वीकारली तर खरा इतिहास म्हणणं गरजेचं आहे. असा प्रयत्न मी स्वतः थोडाफार केलेला आहे. ज्यांनी मगाशी जे सांगितलं आर्य भारत खंड 1 याच्यामध्ये तेच सगळ्या पुराण सगळं राजकीय इतिहासाचा आराखडा आहे तो.